हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे सगळे ओके असायलाच पाहिजे. आणि आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते कारण आज थोडं काम आहे. हे जे डबे आहेत ना, मी तुम्हाला दाखवते. रॅकीमधले हे जे डबे आहेत ना, हे सगळे मला आज घासायचे आहे कारण थोडेफार म्हणजे खूप घाण दिसत आहे मला ते. आणि यामधले जे डबे आहेत हे ई लाईन, कारण या डब्यांमध्ये जास्त हात लागला जातो, त्यामुळे मला ते सुद्धा अर्जंट घासायचे आहे. तर झालं असं की कोणी जर आलं ना नेमकं घरी तर चांगलं दिसत नाही. कारण आमच्या घरी ना कसं आहे, इथून प्रकाश येतो छान असा सूर्याचा आणि इथे चमक मारतात छान डबे, इतके छान वाटते ना. आणि जे जर्मनचे डबे आहेत ना माझ्या घरचे, तुम्हाला दाखवते मी एक मिनटं. हे जे वरचे डबे आहेत ना, तर हे कोणी असं म्हणणार नाही की ही जर्मनचे डबे आहे. हे 2-3 स्टीलचे डबे आहे. आणि ज्या टाईमला आम्ही हे घासतो ना, त्या टाईमला असं वाटतं की हे स्टीलचे आणि हे जर्मनचे सेम एकच आहेत. आता झालं असं की खूप दिवस झाले ते घासण्यात नाही आले आहेत, तर आता ते सुद्धा मला घासायचे आहे. तर इथे ना मी पूर्ण असं टिफिन काढून घेते, कारण त्यामधलं जे काही सामान राहतं ना, ते वेगळ्या भांड्यामध्ये मला काढावं लागत होतं. त्यासाठी पूर्ण असं रॅकमधलं भांडे खाली केले आणि इथून लाईन लागलेली आहे, तर तिथपर्यंत भांड्यांची अशी लाईन आहेत. कारण मला ते भांडे घासणेसुद्धा अर्जंट होते. आणि मी जे भांडे घासते ना, ते खरंच खूप चमकतात. कारण भांडे घासल्यावरती ना मी ते डायरेक्ट उन्हामध्ये ठेवत नाही किंवा थोडंसं वाळायसाठी, थोडंसं सुकायसाठी ठेवत नाही. तर मी त्याला पहिल्यांदा कॉटनच्या कपड्याने मस्त असं पुसून घेते. त्याचनंतर मी त्याला कोरड्या जागी ठेवते, जेणेकरून ते मस्त असं चमकदार होईल आणि त्यावरती डाग काहीच राहणार नाही. अशा प्रकारे माझे हे भांडे धुवायची पद्धत आहे. आता तुम्ही कशा प्रकारे भांडे धुतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आज सकाळी ना भाजीवाले काका आले होते, त्यांच्याकडून ना इतका सारा कोथिंबीर घेतलेला होता ना, फक्त हे 10 रुपयामध्ये बघू शकता. आणि इतकं फ्रेश फ्रेश आहे, ताजी ताजी कोथिंबीर. आणि मला ना आता ते तोडायची आहे, कारण जर ती मी तशीच ठेवली ना, ती तशीच सुकून जाईल आणि म्हणजे अशी तेज राहणार नाही. आणि ते पाण्यात टाकल्यावरती तुम्हाला माहिती आहे कोथिंबीरचे काय हाल होतात किंवा भाजीपाल्यांचे काय हाल होतात पाण्यात टाकले की. त्यामुळं मला नाही आता ताजी ताजीच अशीच फ्रेश फ्रेश तोडायची आहे. तर ती मी पहिल्यांदा कोथिंबीर तोडून घेते, कारण आणखीन पण काम आहे. अमूल्य गेलेली आहे तिच्या आजीकडे आणि ती आल्यानंतर ना मला खरंच काही काम करू देत नाही. मला तर भांडे भरपूर घासायचे होते, पण या कारणाने मी घासत नाही आहे ते भांडे, कारण अमूल्य जर आली ना तर ती मला काहीच करू देणार नाही म्हणून. आणि ती रडायला लागली ना की खूप रडते. तर म्हणूनच मला भांडे थोडेच घासले मी, जेणेकरून ती आली की गोंधळ व्हायला नको. आणि मुलांचं कसं आहे, राहिले तर खेळतात, नाही तर मग मस्ती करतात, छान राहतात, नाही तर म्हणजे काय करायचं काय नाही आपल्याला सुद्धा म्हणजे कोणालाच कळत नाही. अशा प्रकारे लेकरांची अवस्था राहते आणि आपली त्याहीपेक्षा. तर सो जाऊ द्या. तर जे झालं ते भांडे थोडे घासले, थोडे नंतर कधीतरी घासेल. तर माझं ना सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी जात आहे थोडं मार्केटमध्ये, म्हणजे भाजी मंडीमध्ये. तर ते कशासाठी ते पण तुम्हाला कळेल, कारण आता त्यानंतर ना मला जायचं आहे आणखी एका ठिकाणी, म्हणजे आईकडे. तिथे आहे थोडंसं पार्टी म्हणायचं की काय हो तेच समजा. तर आता त्यासाठी थोडंसं साहित्य आणायला जाते आणि बघू काय घेत आहे मी, काय नाही, तिथे काय मिळतं काय नाही. तर मी माझ्या भावाला घेतलं आणि गाडीवर बसले आणि निघाली मार्केटमध्ये जाण्यासाठी. तिथे काही मला चायनीजचे सगळे सॉसेस मिळालेले होते, ते घेतलेले होते, कारण आज आमची चायनीज पार्टी होती. त्यासाठी ना खूप सारी गोबीसुद्धा घेतलेली होती मी. इथे माझी आई आणि मोठी म्हणजे दोघी बहिणी बसलेल्या होत्या आणि दोघी बहिणी जेव्हा जवळ येतात ना, त्यावेळेस गप्पा गोष्टी यांच्यात तर काही सांगावंच लागत नाही. इथे ना गप्पा गोष्टी करत असताना सुद्धा त्यांनी मला इतकी सारी गोबी किसून दिलेली होती ना. आणि आईने इथे सगळे मटेरियल टाकून मस्त असं गोबीचं जे मसाला राहतं मंचुरियनचा, ते सगळं मला मिक्स करून दिला, तर छान असा मळून दिलेला होता. आणि ती माझी ग्रेव्ही रेडी होती. माझ्या भावाने सुद्धा मला खूप मदत केली, कारण मंचुरियन तळायला सुद्धा खूप टाईम लागतं. आणि झालं असं की मंचुरियन तळता तळता इकडे ग्रेव्ही माझी पूर्ण रेडी झालेली होती. आहे ना गामू, खूप टाईम लागतं ना हे मंचुरियन करायला. मग थोडं जास्त युकुशच पाहिजे ना, युकुशच आणतो. मग काय म्हणायचं तुम्ही, काय म्हणायचं बाळा. तर आता ना मी आलेली आहे घरी आणि अमूल्य पण आली, कपडे चेंज वगैरे केले. आणि आज आम्ही काय खाल्लं होतं, मग मंचुरियन खाल्ले ना आपण. किती सारे खाल्ले, खूप सारे मंचुरियन खाल्ले. अमूल्याला पण आवडतात आणि मला पण आवडतात मंचुरियन. तर तिथे बनवले आणि पहिल्यांदा आम्ही सगळे मटेरियल आणलं बाजारामध्ये जाऊन.
आणि मटेरियल आल्यानंतर ना घरी सगळं म्हणजे जे हे राहतात ना पत्ताकोबी ते किसायला घेतली. आणि ते पत्ताकोबी किसायलाच मला 1-1.5 तास लागला, कारण इतके सारे कोबी होत्यात. खूप टाईम लागला. त्यात तर मी माझ्या आईला पण घेतलं, माझ्या मोठ्या आईला पण घेतलं, मी पण हेल्प केली. म्हणजे खूप टाईम गेला आमचा. आणि 11:30 वाजता मी घरी आली होती. आता वाजलेले आहेत 12. आणि घरी आल्यानंतर ना झालं असं की थोडे कपडे वाळत होते, तर मी ते आता काढून घेतले. आणि काढताना कपडे काढताना मला काय चावलं अचानक मला काहीच कळालं नाही. आणि इतका त्रास झाला ना, इतका त्रास, आता पण दुखत आहे. ते झुंझुन करत आहे, बघू शकता. इथे आहे ते ब्लॅक कलर डॉट दिसतं ना, एक सिंगल इथे आहे ते. तर तिथे तो चावलेलं, काय चावलं काय माहिती नाही. आणि म्हणजे इतकंच त्रास झाला ना मला. तर जेव्हा चावलं ना तेव्हा काय चावलं असेल देव जाणे. आता पण त्रास होत आहे मला, म्हणजे हात सुद्धा बदल पडल्यासारखा झाला. हो, कपडे काढत होते ना मी दोरीवरचे, तेव्हा चावलं ना मला इथे हाताला. तर मग मी अमूल्याच्या बाबाला फोन केला, ते सुद्धा आले. तर ते मला म्हणत होते दवाखान्यात जाऊ आपण, पण मी काही दवाखान्यामध्ये गेली नाही. आता पण मला त्रास होत आहे. नेमकं चावलं काय असेल काहीच कळत नाही मला. आणि ते रात्रीचा टाइम, त्या तिथे अंधार होता थोडा, लाईट काही मी लावलेला नव्हता. हो बाळा, तुला पण लागलेला आहे. आणि लाईट काही लावलेला नव्हता मी, त्या कारणाने मला ना हो का बाळा, अमूल्याच्या गोष्टी बघून घ्या. तर आता बघते मी नेमकं काय आहे हे, मला तर काही कळणार नाही आहे. पण सिंगल डॉट आहे, कशाचं आहे ते पण नाही माहिती. आणि इतका त्रास झाला ना, इमेजिंग सुद्धा करून इंजेक्शन जसं देतो ना आपण, त्याही पेक्षा भयानक. म्हणजे हात असा सुद्धा होत नव्हतं हे बोट, इतका त्रास झाला होता. नेमकं काय असेल काय माहिती नाही. सो जाऊ द्या. तर ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट ते पण करा. बाय, गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट.